नंतर सुद्धा तर ते दुःख आठवून, कारण मला ती हवी असते ना, ती मला हवी असताना सुद्धा ती माझ्या जीवनात निघून गेली. मला ती नको होती म्हणून ती काय गेलेली नाही. समजा मला माधुरी हवी असेल आणि आता ती निघून गेली तर मला माधुरी हवीच असणार आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे मग माझ्या मनामध्ये दुःखाचे जे कड असतात आणि मग त्या दुःखाचे कड जे असतात ते जेव्हा जेव्हा वर येतात तेव्हा तेव्हा मला मदत कोण करणार दुसरं. सर्वात प्रिय असणारी माझी गोष्ट म्हणजे अल्कोहोल. मग मी अल्कोहोलकडे जाणारच असतो. म्हणजे मी गेले 2 महिने तरी दारू प्यालो नसेल किंवा 6 महिने तर दारू प्यालो नसेल आणि मला जर ती आठवणींची उबळ कधी आली तर मी परत व्यसनाकडे वळू शकतो. माझ्या मनातले असे कुठलेही प्रश्न असो, मग ते व्यवसायातले अपयश असू शकतं, माझ्या वडिलांशी मायाशी नीट वर्तणूक केलेली लहानपणी असा माझा समज असू शकतो, मला नीट प्रेम मिळालं नाही असा माझा समज असू शकतो. अनेक प्रकारचे प्रश्न, छोटे मोठे प्रश्न मनामध्ये साचलेले असतात आणि मग त्यांचा व्यसनाशी संबंध असतो. माझ्याकडे एक पीएचडी झालेले डॉक्टर सिगरेट सोडण्यासाठी आलेले होते. खरं त्यांची गोष्ट अशी आहे की आता निकोटीन मध्ये मी काय शिकवणार ना, कारण त्यांनी केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केलेलं होतं आणि ते एका कंपनीचे वर्क्स मॅनेजर आहेत. आता त्यांचा खरा प्रश्न असा होता की जेव्हा ते लहानपणी शिकले तेव्हा ते लहानपणी त्यांचे वडील वारले आणि त्यांना अत्यंत कष्टाने शिक्षण घ्यावं लागलं. तर हा जो प्रश्न होता त्यांच्या मनामध्ये तो रुतलेलाच होता आणि तो प्रश्न तो नीट निघालाच नाही म्हणून त्याचं म्हणून त्यांनी सिगरेट बऱ्याच वेळा सोडून सुद्धा ते परत परत सिगरेटकडे वळत गेले. कारण तो त्या प्रश्नाचा निचरा पूर्णपणे त्यांच्या मनातून झाला नाही. त्याच्यामुळे मग मनुष्य परत तिकडे वळत असतो. किंवा आपण बघतो की ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर जे आहेत, अनेक लोकांना मानसिक आजार जे आहेत, ते आपण बघतो की काही बायका ज्या असतात 1-1 तास बाथरूम स्वच्छ करत राहतात किंवा इलेक्ट्रिकल गॅडजेट सुद्धा म्हणजे ओल्या फडक्याने पुसतात वगैरे. हात धुण्याचा आहे सारखा हात धुत बसतात, स्वच्छ करतात. हे ऍक्च्युअली खरं म्हणजे काय असतं, ही ऍडिक्टिव्ह ऍक्टिव्हिटी आहे, ऑब्सेसिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. ऍडिक्शनशी हा जवळचा, ज्याला आपण जवळचं म्हणू शकतो अशातली एक ऍक्टिव्हिटी आहे, मानसिक ऍक्टिव्हिटी. ही तरी काय कशामुळे होते, ही मनामध्ये खोल प्रश्न दडलेले असतात. माझ्याकडे एक शिक्षिका आल्या होत्या, म्हणजे नाव कोणाला सांगायचं नाही मला, त्या आल्या होत्या. त्यांना ही ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर होती आणि त्या नवऱ्याला अगदी जिद्दीने माझ्याकडे घेऊन आल्या, त्यांना त्यातनं बाहेर येत होतं. त्यांची गोष्ट अशीच होती की तरुणपणी त्यांना एका मुलाबद्दल आकर्षण होतं आणि आपल्या समाजामध्ये एखाद्या मुलाबद्दल आकर्षण वाटणं हे सुद्धा आपल्यावर असे संस्कार करण्याची नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात काय अपवित्र मानण्यासारखं काही कारण नाहीये, पण लगेच त्याला अपवित्र समजलं येतं आणि तसे संस्कार आपल्यावर असतात. सेक्सकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बराचसा विकृत आहे. तो न बदलल्यामुळे नैसर्गिक आकर्षणासारख्या गोष्टी सुद्धा आपल्या डोक्यात विकृत स्थान तयार करू शकतात आणि ती गोष्ट दाबल्यामुळे मग त्यांच्यामध्ये हळूहळू ती ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर डेव्हलप झाली कालांतराने. म्हणजे असे मनामध्ये जर प्रश्न जर असले साचलेले आणि जर मनुष्य ऍडिक्ट असला, म्हणजे ते हात धुण्याऐवजी माणूस सिगरेट ओढू शकतो किंवा त्यावेळी वेळ झाली की थोड्या वेळाने तंबाखू. आपण बघतो अनेक सिझोफ्रेनिक लोकांना, इव्हन ते सिझोफ्रेनिक पण असतात आणि ते स्मोकर पण आहेत.